नमस्कार मित्रांनो, तर मग डबल स्वागत आहे तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये माझ्या मोटिवेशन चॅनलमध्ये. मित्रांनो, कसं असतं ना की कामयाबी तर सगळ्यालाच पाहिजेच असते. कामयाबी कशी आहे ना माहिती का? सगळेच कामयाबी चार रस्त्यानं चालत असतात, पण काही लोक 10-12 लोक चालतात, 2-4 लोक तर मग मंजिल पाहूनच हापकतात. आता कशाला मेहनत करायची, नंतर करू. नंतर मेहनत केली तर आपल्याला ते भेटणारच आहे. काही लोक म्हणतात चला जरची मेहनत करून पाहू, कामयाबी जर भेटली ते भेटली. ते सरकारी नोकरीसारखं अंधारात एखादा दगड मारून पाहू, लागला फॉर्म भरतात, अभ्यास करायचा काही पत्ता नाही. अभ्यास करा ना तुम्ही, तुम्हाला यश भेटणार काहून नाही? अभ्यास करा, यश भेटणार तर आहेच. यश हे 2 अक्षराचं नाव आहे, अपयश हे 3 अक्षराचं नाव आहे. कोणतं चांगलं आहे? यश हे नाव चांगलं आहे, अपयश हे नाव फार वाईट आहे. मित्रांनो, सांगायचं जर झालं ना तुम्हाला, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या लाईफमध्ये काय करायचं आहे हे दुसरे तय करू शकत नाही. कारण की 10 लाखाची गाडी आणि 5 लाखाची गाडी आणि त्या सस्त्यातलं सस्तं जर सांगायचं झालं तर 20,000ची गाडी मोटरसायकल तुम्हाला तिथंच घेऊन जाते जिथं ही गाडी घेऊन जाते. फरक एवढाच आहे की ह्या गाडीची किंमत जास्त आहे आणि त्या गाडीची किंमत कमी आहे. 50,000ची घड्याळ असली माणसाच्या हातात, रोलेक्स 50,000ची घड्याळ असली तर तो पण त्या गावाला दाखवत फिरन. जर 500 रुपयाची घड्याळ असली एका जणाच्या हातात, टाईम तर सारखा दाखवते. असं नाही आहे की तुम्हाला ती गाडी काहीतरी बा इकडून उचलून इकडून शोधतात, भाकर गिकर आपल्याला जेवायला देते, असं काहीतरी नसतंय. पण मित्रांनो, सांगायचं जर झालं तर आपल्याला काहीतरी करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे की तुम्ही आता एखाद्या शिडीवर चढायला लागली, शिडीवर वर चालले, आपण मग त्या पाय वर उचलतात की आपला दिमाग सांगतो का आता हा पाय वर उचल इथं ठुई, नाही मग आता ह्यो पाय वर उचल ह्यो पाय इथं ठुई. ती ॲटोमॅटिकली प्रक्रिया चालत राहते. आपल्याला समजतं ती की आपल्याला आता इकडे जायचं आहे. आता तुम्ही हे बघू शकता, मी शेतात चाललेलो आहे, बघू शकता की आपण मध्ये मग आपले पाय चालू आहे, मग आपला दिमाग सांगून नाही राहिला. मग आपल्या पायाला टार्गेट माहिती आहे, आपल्याला शेतात जायचं आहे, शेतामध्ये विहीर खोदणं चालू आहे, तर तिथं जाणार आहे मी आता. मित्रांनो, कसं असतं ना की कामयाबी माणसाला कुठं पण घेऊन जाते. तुम्हाला सांगतो, 100 लोक जेव्हा निघतात ना पैंदळी, तिच्यातले अर्धे लोक तर मंजिल पाहतात, और बाप रे इतक्या लांब कोण जाय ना बाबा, हम नाही जाएंगे, तिथं थांबतात आणि मागं वळतात. त्याच्यातले 50% लोक असतात रस्ता सोडत नाही. त्याच्यातले 25% लोक जे आजूबाजूचे लोक बोलतात, काय करा लागला तू, हे तुपले करायचे आहे का, वय आहे का, हे कुठं करायला लागला, हे तू सोपतंय का, हे लोक बोलू 25% लोक मागे येतात. जास्त लोक मागे येतात बरं, कारण की लोक जे बोलतात ना ते आपल्या मनाला भिडते. मनाला भेटू द्या, आपल्या मनाला आहे ना एखादी गोष्ट भेटू द्या. एखादी गोष्ट आपल्या मनाला भेटली ना तर वापस नका येऊ, ती गोष्ट पूर्ण करायची, उलट्या दिशेनं सुरुवात करा. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, आपलं स्वप्न, आपलं करिअर हे कोणालाच नाही माहीत झालं पाहिजे. आपलं करिअर काय आहे, आपल्याला जीवनामध्ये करायचं काय, ही गोष्ट कोणालाच नाही माहीत झाली पाहिजेत. आपल्या जवळची किती बी व्यक्ती असली ना, त्याला कधीच आपली कमजोरी सांगायची नाही. मित्रांनो, ह्या 2-4 ठिकाणी नक्की जा. मी तुम्हाला सांगेन, लायब्ररीत जा पुस्तक वाचायला, तुमचं कल्याण होईल. जिममध्ये जा व्यायाम करायला, मेडिटेशन व्यायाम करणं हे सगळं चालवून ठेवा. तुम्हाला सांगतो, मोबाईल हातात घ्यायचा एक टाईम टेबल तयार करा, किंवा आपल्याला आता इतके टाईम मोबाईल हातात घ्यायचा आहे आणि इतके टाईम आपल्याला मोबाईल हातात घ्यायचा नाही आहे. संध्याकाळी 7 वाजले की तिथून पुढं मी मोबाईल हातात घेणार नाही, कारण की मोबाईलमुळं खूप वाईट
आपल्याला डोक्यामध्ये फॅट पडतो एक. तुम्हाला सांगतो, शब्दाहून शब्द निर्माण करायची ताकद असते. तर मित्रांनो, माणसाच्या लाईफमध्ये कसं असतं ना की तुम्ही जर का विचार केला, तुम्ही विश्व निर्माण करू शकता, एक गड चढू शकता. जर विचार केला तर काहीही होऊ शकत नाही आहे जिंदगीमध्ये. आपण बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही आहे. त्याच्यामुळं म्हणतो, पाय उचला, टाकत राहा, पुढं चालत राहा. तुम्हाला यश भेटल्याशिवाय राहणार नाही. एका जणाच्या हातात खंदील होता. तो रस्त्याने चालत होता, तर एका जागी थांबला. पुढं बघतो तो खूप अंधार आहे. पुढं जाऊ कसं, खूप अंधार आहे, खूप अंधार आहे. एक जण आला, कंदील घेऊन आला. तो म्हणे, काय प्रॉब्लेम आहे, काहून थांबला म्हणे तू इथं. तो म्हणे, जसं पुढं बघतो तसं मला अंधार दिसू राहिला, उजेड दिसून नाही राहिला, मी चालूच कसं. तर शेजारचा जो माणूस म्हणतो, तू पुढं पाय तर टाक, उजेड तुपल्या संग येईन. नाही, मला पुढं अंधार दिसू राहिला. अरे पण तू एक पाऊल पुढं टाकतंसही, तुपल्या हातातला कंदील आहे, उजेड आहे, तुपल्या संगच चालत राहीन. नाही बाबा, लोक काय म्हणतील आजूबाजूचे, मी जर पुढं गेलो तर खंदील आहे तरी अंधारात चालून राहिलो. अरे वेड्या, तू एक पाऊल पुढं टाकतंसही, खंदील आहे तुपल्या हातात, उजेड आहे, पुढं जाशील तेव्हा तुपल्या मागं खंदील. नाही जाणार मी इथं थांबणार आहे. जसं हा माणूस पुढं निघून जातो, त्याच्या हातात खंदील राहतो, जसं चालतो तसं ते उजेड त्याच्या आजूबाजूला पडत जातो. पुढं जातो तो एक मोठा प्रकाश राहतो. तशीच गोष्ट आहे मित्रांनो. लोकायला किती बी सांगितलं ना, तर लोकांच्या डोक्यामध्ये उजेड पडत नाही आहे. आपल्या घरच्या देवळात तू कोणी पाया पडू शकत नाही, पण बाहेर किती बी लंब जर असलं तर माणूस तिथं जाईन पाया पडायला. तिथं बी पाया पडू देत नाही आहे. पाय डोळ्यांनी दिसत नाही आत कोणती मूर्ती बसलेली, कोणत्या देवाची, इथं पायाचं लगेच सटकायचं. असं झालंय आता. आपल्या परमार्थ करायची ताकद देवाने देईल, आपल्या अंगात देईल. अंगात, तुमच्या अंगात इतकी ताकद आहे ना, तुम्ही काही बी करू शकता या ताकदीनं. सबकॉन्शियस माइंड आणि कॉन्शियस माइंड, रातच्या झोपताना तुम्ही काही बी विचार करा, तुमचं पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. तर मग आपली चर्चा अशी चालूच राहणार आहे. किती बी बोललं त्याला अर्थ नसतोय. चला भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.